Hello students, today we are going to see the very interesting topic that is transgenic animals. So what are these transgenic animal, transgenic plants that we have seen before? या अगोदर आपण बघितलेलं होतं की ट्रान्सजेनिक प्लांट्स कसे आहे, हाऊ द जेनेटिक ट्रान्सफर इट टेक्स प्लेस इन द प्लांट्स अँड प्लांट्सचा जो जेनेटिक मेकअप आहे तो कसा मॉडिफाय करून आपल्याला त्याच्यामध्ये डिझायरेबल व्हरायटीज वी कॅन पुट इन द प्लांट्स. तर ते ट्रान्सजेनिक प्लांट जसं आपण पाहिलं होतं, सेम इज द कन्सेप्ट लाईक द ट्रान्सजेनिक एनिमल्स. यामध्ये सुद्धा आरडीएनए टेक्नॉलॉजीचा वापर करून जीनला कशा पद्धतीने इंट्रोड्यूस केल्या जातं प्लांट्समध्ये, सॉरी ॲनिमल्समध्ये, आणि त्या ॲनिमल्स मधनं ते युजफुल प्रॉडक्ट आपण मिळवू शकतो. त्या ॲनिमल्सला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं ऍप्लिकेशन घडवून आणलं जाऊ शकतं. त्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. म्हणजे जो ओरिजिनल मेकअप आहे, जेनेटिक मेकअप प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो असतो तो कॉन्स्टंट आहे. त्यामध्ये जे मॉडिफिकेशन आपण करतो त्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. तर इथे दिस इज द व्हेरी गुड दॅट इज द हिअर यू कॅन सी देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द ॲनिमल्स that we can say as a transgenic animals. तर आजकाल ट्रान्सजेनिक ही प्रोसेस आपण पाहतोय की सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ दीज एनिमल्स. हिअर फिशेस आहे, सो हिअर यू कॅन सी इन द पॉल्ट्रीसाठी पण जे एग्ज आणि मीट आवश्यक आहे त्यासाठी या फाऊलवर पहा कशा पद्धतीने ट्रान्सजेनिक मीट केलेली आहे. काऊ ट्रान्सजेनिक काऊ म्हणून ॲज अ बायोरिएक्टर याचा कसा यूज होतो ते आपण पाहणार आहोत. व्हॉट आर द ट्रान्सजेनिक काऊज अँड ट्रान्सजेनिक माऊस. तर माईस वर मॅक्झिमम किंवा ट्रान्सजेनिक शीप्स आहे, सो मेनी ॲनिमल जे आहे, जे ॲनिमल हजबंड्री पार्ट तुम्ही अगोदर शिकलेलं आहे की दीज ॲनिमल्स आर व्हेरी युजफुल फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ द प्रॉडक्ट्स. हे जे वेगवेगळे आपण ॲनिमल हजबंड्रीमध्ये शिकलेले आहेत, पॉल्ट्री आहे, फार्मी, दॅट इज द हे जे कॅटल फार्मिंग आहे, किंवा वेगवेगळ्या ॲनिमल्सचे जे यूज आहे ॲपिकल्चर वगैरे. तर या सगळ्या पद्धतीने हे जे ॲनिमल्स आपल्याला युजफुल आहे त्या ॲनिमल्सवर ट्रान्सजेनिक म्हणजे हे जे त्यांना ट्रान्सजेनिक बनवून त्यांचा कशा पद्धतीने यूज केला जातो हा आज आपल्या लेक्चरचा भाग आहे. इथे तुम्हाला भरपूर हे दिसतात आहे ॲनिमल्स. हे सगळे कसे बनवलेले आहेत ट्रान्सजेनिक बाय ट्रान्सफरिंग द जीन इनसाइड दर बॉडी. तर जेनेटिक ट्रान्सफर आपण हे करून त्यांना त्यांचा जो जेनेटिक ओरिजिनल मेकअप आहे त्यामध्ये चेंजेस करून कशा पद्धतीने या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सला मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. तर 95% एक्सपेरिमेंट हे माईसवर केल्या जातात. तर ही मॅमल्स कॅटेगरी आहे. ह्युमन बिईंगवर बऱ्याच काही गोष्टी आज ज्या मेडिकल सायन्स खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झालेलं आहे. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री जे डेव्हलप झाले तर याच्यामध्ये हे जे ड्रग्स, केमिकल्स याचा उपयोग ह्युमन बिईंगवर करण्याच्या अगोदर या ॲनिमल्सवर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे. त्यातलं हे जे आहेत त्यातले 95% जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते मॅक्झिमम हे माईसवर केल्या जातात. सो ट्रान्सजेनिक माईस इज अ कॉमन थिंग, यू नो दॅट. तर हा एक मोठा आणि व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. त्याबद्दलचे बरेचसे इश्यूज आपण आज बघणार आहोत. तर दिस इज द you can have an idea about not only the mice, there are the different types of the animals are also there ज्याच्यावर ही ट्रान्सजेनिक प्रोसेस करून त्यांना ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मध्ये कन्वर्ट केलं गेलेलं आहे आणि त्यांचे भरपूर ऍप्लिकेशन्स पुढे आपण बघणार आहोत. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मध्ये पाहणार आहोत आपण की नॉर्मल त्याचे जे काही युजेस आहे कशा पद्धतीने केल्या जातं, नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट. तर याच्यामध्ये पण हे जे आहे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर एक एक्झाम्पल आपण घेतलं. नॉर्मल फिजिओलॉजी आणि डेव्हलपमेंट कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कशा पद्धतीने होते हे चेक करण्यासाठी या ॲनिमलवर स्टडी केल्या जाते. मग त्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा कुठे कुठे यूज करतोय आपण हे आपण बघणार आहोत. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मध्ये काय होतं की हे सगळे एक्सपेरिमेंट आपण करून बघू शकतो की एखाद्या, आता फॉर एक्झाम्पल इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर मध्ये इन्सुलिनचा कसा रोल आहे. ऍज अ ग्रोथ हार्मोन देर आर सो मेनी ग्रोथ फॅक्टर्स आहे, पण इन्सुलिन हा एक ग्रोथ फॅक्टर म्हणून कसा वर्क करतो. तर यासाठी तुम्हाला माहिती आहे आरडीएनए टेक्नॉलॉजीने आपण जसं जेनेटिक मेकअप बनवतो तसं ट्रान्सजेनिक माईस बनवलेलं आहे. तर एक नॉर्मल जो इन्सुलिनचा रोल आपण बॉडीमध्ये कसा होतो हे चेक करायचंय आणि त्याचबरोबर तोच जीन ज्या वेळेला आपण इंट्रोड्यूस करणार या ॲनिमलमध्ये, ट्रान्सजेनिक ॲनिमलमध्ये, तेव्हा तो कशा पद्धतीने फिजिओलॉजी दाखवते पूर्ण, किंवा डेव्हलपमेंटल प्रोसेस कशी आहे, त्याची ग्रोथ प्रोसेस कशी आहे, डेव्हलपमेंट कशी आहे, हे चेक करण्यासाठी या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा यूज केला जातो.
आणि मग हे जे आहे RDNA टेक्नॉलॉजीने जे आपण ज्या पद्धतीने ही जेनेटिक इंजिनिअरिंग देतोय ती कितपत हेल्पफुल आहे या सगळ्याचा बारकाईने आपण अभ्यास करू शकतो आणि त्यानुसार हा जो पहिला पॉइंट आपण म्हटलं की नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट ही कशा पद्धतीने होते आफ्टर RDNA टेक्नॉलॉजीद्वारे तो जीन इंट्रोड्यूस केल्यानंतर त्या फिजिओलॉजिकल प्रोसेस कशी आहे, त्याची ग्रोथ प्रोसेस कशी आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी आहे हे प्रॉपरली चेक करणं पॉसिबल झालेलं आहे. डायरेक्टली कुठलंही एक्सपेरिमेंट आपण ह्युमन बिईंगवर करत नाही आणि म्हणून ट्रान्सजेनिक अॅनिमल्स हे अतिशय हेल्पफुल आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे आपला केमिकल सेफ्टी टेस्टिंग. केमिकल सेफ्टी आपल्याला हे करायची आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आज मार्केटमध्ये बनवल्या जात आहेत. कितीतरी प्रकारच्या कंपनीज तुम्हाला माहिती आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज जे आहे तर जे ड्रग्ज प्रोड्यूस करतात त्या ड्रग्जला टेस्टिंग करणं गरजेचं आहे की वेदर दिस ड्रग्ज कॉझिंग द साईड इफेक्ट्स ऑर व्हॉट तर त्याचे काही आणखीन अनडिझायरेबल सिम्पटम्स आहेत का हे सगळं चेक करण्यासाठी हे आपण डायरेक्ट वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे जे ड्रग्ज आपण म्हणतो, मेडिसिन, ड्रग्ज इतर कुठले केमिकल्स आहे, तर याचा डायरेक्ट यूज ह्युमन बिईंगवर न करता त्याला हे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल जे बनवले गेलेले आहे, त्या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सवर त्याचा प्रयोग करून त्याची सेफ्टी आपण जाणून घेत असतो. त्यामुळे या ज्या केमिकल टेस्टिंग आहे, त्यासाठी हे ट्रान्सजेनिक ॲनिमल अतिशय हेल्पफुल आहे. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आपण पाहिलंय की कशा पद्धतीने त्यांचा नॉर्मल जेनेटिक मेकअप चेंज करून हे बनवले गेलेले आहे. तर त्याद्वारे आपण या सगळ्या पद्धतीने त्या ट्रान्सजेनिक ॲनिमलचा उपयोग करू शकतो. केमिकल सेफ्टी हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ड्रग्ज आणि मेडिसिन हे किती पर्सेंट इफेक्ट देतात, त्याबरोबर त्यांचे कोणते साईड इफेक्ट्स आहे हे आपण त्या ॲनिमल्समध्ये जे मॅमल्स आहेत त्याच्यावर टेस्टिंग करून त्याद्वारे ह्युमन बिईंगला आपण ही सगळी लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आपण यूज करू शकतो. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर डिसीजेस. आज वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसला ही जी मेडिकल ट्रीटमेंट आज आपल्याला अवेलेबल आहे, दिस इज ओन्ली अगेन पॉसिबल ऑन द बेसिस ऑफ द एक्सपेरिमेंट्स ऑन द ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. कॅन्सर आहे. कॅन्सरसाठी पण आता आपण पाहिलेलं आहे, की मोठमोठ्या या ज्या थेरपीज आपण पाहतो कॅन्सरसाठी जो हे जे आहे मॅलिग्नसी म्हणून जो डेंजरस आपण म्हणतो, की स्प्रेड होणारा हा जो कॅन्सर आहे, तर त्याच्यावर एकच इलाज आहे, की केमोथेरपी आहे, रेडिओथेरपी. पण आज जेव्हा जेनेटिक इंजिनिअरिंग समोर आली, तर आपण काय म्हणतोय, की डिफेक्टिव्ह जीन्स कॅन बी रिमूव्ह. म्हणजे डिफेक्टिव्ह जीन्स आहे, जे कॅन्सर कॉज करणारे जीन आहे, ते कार्सिनोजेनिक किंवा ऑन्कोजीन्स जे आहे, ते रिमूव्ह करून त्याच्या जागी हेल्दी जीन आपण इंट्रोड्यूस करू शकतो. पण मग हे सगळे हे जे आहे, हे एक्सपेरिमेंट कशावर केले गेलेले आहे? ट्रान्सजेनिक ॲनिमल्सवर. त्यामुळे डिसीजेसमध्ये सुद्धा हे हेल्पफुल ठरलेले आहे ट्रान्सजेनिक ॲनिमल, की हे सगळे प्रयोग आपण त्या ट्रान्सजेनिक माईसवर करू शकतो. त्याद्वारे त्यांना कोणकोणत्या प्रकारचे ड्रग्ज आपण प्रोव्हाईड करून ते सगळे एक्सपेरिमेंट त्या ट्रान्सजेनिक ॲनिमलवर देऊन आपण त्याची सेफ्टी लक्षात घेऊ शकतो. त्याचबरोबर हे डिसीजेस म्हणजे कशा पद्धतीने क्युअर केल्या जाऊ शकतात यासाठी हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे हेल्पफुल आहे. त्यामुळे हे जे मोठमोठे डिसीजेस आहे, कॅन्सर आहे, सिस्टिक फायब्रोसिस आहे, अल्झायमर आहे, जो मेमरी लॉस वगैरे याच्यासाठी रिलेटेड ब्रेनचा डिसीज आहे, न्यूरोट्रान्समीटरशी. त्यानंतर ऱ्युमॅटॉइड्स आहेत. तर हे बरेचसे काही डिसीजेस आहे. मग जे बऱ्याच डिसीजसाठी हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे यूज केल्या जातात, की आता आपण जेनेटिक इंजिनिअरिंगची जी मेकॅनिझम पाहतो आहे, RDNA टेक्नॉलॉजी, तर याचा उपयोग आपण या ॲनिमल्सवर करून त्याचा कसा इफेक्ट आहे हा चेक करू शकतो. त्यानंतर त्या डिसीजेसला क्युअर करण्यासाठी कॅन्सर आहे, सिस्टिक फायब्रोसिस, these are the example. There are so many diseases are there, very dangerous type of the diseases are there. तर हे सगळे अल्झायमर आहे, रुमॅटॉइड्स आहे. तर हे जे अतिशय क्रोनिक सिव्हिअर डिसीजेस आहे, यांना क्युअर करण्यासाठी अजून आपण ज्या काही टेस्टिंग आहे ते ॲनिमल्सवर करून त्या डिसीजेसपासनं कशा पद्धतीने आपण रिकव्हरी घेऊ शकतो, यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमलवर जे एक्सपेरिमेंट केल्या जातात, सो इट इज व्हेरी हेल्पफुल टू सेव्ह द लाईफ ऑफ द ह्युमन बीइंग्स. व्हॅक्सिन सेफ्टी. आता आज आपण पाहतो की पूर्वीच्या कंपॅरेटिव्हली आता जर बघितलं तुम्ही पाहिलं तर किती मोठा व्हॅक्सिन प्लॅन आहे. इतके मोठे व्हॅक्सिन्स आज न्यूबॉर्न बेबीसाठी जर तुम्ही बघितलं असेल चार्ट, तर कितीतरी प्रकारचे व्हॅक्सिन्स आलेले आहेत. सो व्हॅक्सिन, यू नो व्हॉट आर द व्हॅक्सिन्स? व्हॅक्सिन इट गिव्हज द सेफ्टी, व्हॅक्सिन इट गिव्हज द इम्युनिटी फॉर द लॉंगर लाईफ.
तर हे जे व्हॅक्सिन्स आहे, कशा पद्धतीने हा आपण आपला अगोदरचा विषय झालेला आहे व्हॅक्सिन. तर हे जे व्हॅक्सिन सेफ्टी जी आहे ती चेक केल्या जाते या ट्रान्सजेनिक एनिमल्सवर. ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्सिन्स बनवल्या जातात. आताही जे नवीन डिसीजेस जे एन्व्हायर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस एंटर होऊन आले. आता जसं कोरोना व्हायरस आलेला आहे किंवा त्या अगोदर स्वाईन फ्लू वगैरे जे आहे, इट्स व्हेरी डेंजरस व्हायरस, पण त्याच्यासाठी जे व्हॅक्सिन्स बनवल्या जातात आहे. तर मग या व्हॅक्सिनची जी सेफ्टी आहे, ती व्हॅक्सिनची सेफ्टी आपण कोणाद्वारे मिळवतोय? तर दॅट इज बिकॉज ऑफ ओन्ली द ट्रान्सजेनिक एनिमल. त्यामुळे ट्रान्सजेनिक एनिमल्सचा हा एक मोठा बेनिफिट आहे. याद्वारे ही सगळी सेफ्टी देणं फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, फॉर वेल बिंग ऑफ द लिव्हिंग थिंग्स हे अतिशय पॉसिबल झालेलं आहे. त्यासाठी काही अॅनिमल्सला आपण अशा पद्धतीने यूज करून फॉर एक्सपेरिमेंटल पर्पजेस आपण या पद्धतीने हे जे मेडिकल सायन्स आपण डेव्हलप करतो आहोत. तर व्हॅक्सिन प्लॅनमध्ये मी म्हटलं की तुम्हाला खूप किती मोठे प्रकार, किती वेगवेगळ्या प्रकारचे हेपॅटायटिस चे जे व्हॅक्सिन्स आहेत, रॅबीज व्हॅक्सिन आहे, पोलिओ व्हॅक्सिन आहे, सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द व्हॅक्सिन्स आर देअर. तर याची जी सेफ्टी आहे ती चेक करणं आपल्याला या ट्रान्सजेनिक एनिमल्सच्या द्वारे सोपं झालेलं आहे. आणि त्यामुळे हा व्हॅक्सिन प्लॅन आपण लहान मुलांना जो न्यूबॉर्न चाइल्ड आहे त्याच्यासाठी जो व्हॅक्सिन प्लॅन आपण आज यूज करू शकतो. तर हे सगळं ट्रान्सजेनिक एनिमलचे ऍप्लिकेशन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बायोलॉजिकल प्रॉडक्ट. याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. अजून एक प्रॉडक्ट आपण पाहणार आहोत. दिस इज वन एक्झाम्पल आय हॅव टोल्ड यू, अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. दिस इज फॉर ट्रीटिंग द एम्फायसिमा. आता हे कसं काय? तर बघा, बायोलॉजिकल प्रॉडक्ट आपण या ट्रान्सजेनिक एनिमल्स पासून जे मिळवतोय त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे. ही जी ट्रान्सजेनिक प्रोसेस आहे यातून कशा पद्धतीने आपण डिसीजेसला ट्रीट करू शकतो याचं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर बायोलॉजिकल प्रॉडक्ट मध्ये लक्षात घ्यायचंय तुम्हाला, दिस इज द अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. हा जो एम्फायसिमा हा जो डिसीज आहे यामध्ये तुम्हाला माहिती आहे की रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे. एम्फायसिमा ही जर रेस्पिरेटरी डिसऑर्डर, यामध्ये ऑक्सिजन सप्लाय प्रॉपर न मिळाल्यामुळे शॉर्ट ब्रीथ हे जे प्रॉब्लेम्स हे होतात. तर हा जो डिसीज आहे याला कशा पद्धतीने कव्हर अप केला जातो. पुन्हा आपण लक्षात घ्यायचं की ट्रान्सजेनिक एनिमल, तर यासाठी शीप वर प्रयोग केला गेलेला आहे. शीप, ते शीप मध्ये काय केला गेलेला आहे की हा जो बॉडीमध्ये आपल्या ह्युमन बिंग मध्ये हा जो एन्झाईम आहे अँटीट्रिप्सिन, अल्फा 1 अँटीट्रिप्सिन, हा जो एन्झाईम आहे, हा एन्झाईम जो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे एम्फायसिमा डिसीजला ट्रीट करण्यासाठी. तर हा जो जीन आहे ज्यांच्यामध्ये एम्फायझिमा डिसऑर्डर आहे, ज्या पीपल्समध्ये एम्फायझिमा डिसऑर्डर आहे, तर मग त्यांना ट्रीट करण्यासाठी कशा पद्धतीने ही मेकॅनिझम आहे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी काय केलं गेलेलं आहे की हा जो, जसं आपण इन्सुलिनची आरडीएनए टेक्नॉलॉजी, मी पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही बघू शकता जो व्हिडिओ आपण बनवलेला आरडीएनए टेक्नॉलॉजीचा, त्या आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये ही प्रोसेस अतिशय सिंपल एक्सप्लेन केलेली आहे की इन्सुलिनचं एक्झाम्पल घेऊन की कशा पद्धतीने आरडीएनए टेक्नॉलॉजी ही होते. तर आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये हा जो जीन आहे, आता हा अल्फा 1 अँटीट्रिप्सिन हा जो जीन आहे, हा जीन कशामध्ये विथ द हेल्प ऑफ द व्हेक्टर जे आपण प्लाझमिड वगैरे वापर करतो तशाच पद्धतीने हा जो जीन इंट्रोड्यूस केला कोणामध्ये, शीप मध्ये. त्यामुळे शीप मध्ये हा जीन इंट्रोड्यूस केल्यानंतर अर्थात त्याचं प्रोडक्शन हे जास्त होणार. येत आहे लक्षात. आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा जो अल्फा 1 अँटीट्रिप्सिन जीन जो एम्फायसिमाला अतिशय हेल्पफुल आहे ट्रीट करण्यासाठी, हा जीन आपण आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या द्वारे इंट्रोड्यूस केला शीप मध्ये. शीप काय झाली, ट्रान्सजेनिक. आणि त्याच्यामध्ये आपण हा जीन इंट्रोड्यूस केलेला आहे अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. सो नॅचरली दिस देर विल बी द प्रोडक्शन ऑफ अँटीट्रिप्सिन. त्याच्यामध्ये त्या शीपमध्ये याचं प्रोडक्शन जास्त होईल आणि जे की अक्युम्युलेट होईल शीपच्या मिल्कमध्ये. आणि शीपच्या मिल्कमध्ये त्याचं अक्युम्युलेशन झाल्यानंतर हे जे शीपचं मिल्क आहे ते अशा पेशंटला दिल्या जाते ज्यांना एम्फायसिमा आहे. आणि ज्या पेशंटला एम्फायसिमा आहे त्यांना ते शीपचं मिल्क दिल्यामुळे अँटीट्रिप्सिनचा डोस मिळाला जातो. आणि अँटीट्रिप्सिनचा डोस दिल्यामुळे ते एम्फायसिमा त्यांच्यातला क्युअर करण्यास मदत होतो. हे अतिशय सोपं एक्झाम्पल तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. याला आपण म्हणतो बायोलॉजिकल प्रॉडक्ट. कोणापासून मिळाला हा बायोलॉजिकल प्रॉडक्ट, ट्रान्सजेनिक शीप पासून मिळालेले आहे. अल्फा 1 अँटीट्रिप्सिन एक्झाम्पल, ही टेक्नॉलॉजी कोणावर अप्लाय केलेली आहे, शीप वर केलेली आहे. म्हणून आपण त्या शीपला म्हणणार ट्रान्सजेनिक शीप.
आणि त्या ट्रान्सजेनिक शीप पासून आपण मिळतोय बायोलॉजिकल प्रॉडक्ट दॅट इज द मिल्क. आणि त्या मिल्क मध्ये काय असणार आहे? अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. आणि ते कोणासाठी यूज केले गेलेले आहे? द पर्सन हु इज सफरिंग विथ एम्फायझिमा. एम्फायझिमानी जे पर्सन सफरिंग आहे त्यांच्यासाठी वापर केला गेलेला आहे. तसंच दुसरं एक एक्झाम्पल इथे बायोलॉजिकल प्रॉडक्टचं आपण घेणार आहे. ट्रान्सजेनिक काऊ हे अतिशय महत्वाचं आहे. तर काऊ मिल्क, पहिलेपासून काऊ मिल्कला किती इम्पॉर्टन्स आहे तुम्हाला माहिती आहे. काऊ मिल्क, ट्रान्सजेनिक काऊ ही 1995 मध्ये साधारणतः मला वाटते रोझी नावाची ही पहिली ट्रान्सजेनिक काऊ बनवण्यात आली. ट्रान्सजेनिक काऊ तर तशाच पद्धतीने कशा पद्धतीने ट्रान्सजेनिक काऊ बनवण्यात आली ते परत मी एकदा सांगते तुम्हाला. आरडीएनए टेक्नॉलॉजी ह्युमन मध्ये जे बऱ्याचशा ह्युमन फिमेल्स मध्ये आपण पाहतो की दॅट इज द फर्स्ट मिल्क इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बेबी. बेबीसाठी फर्स्ट मिल्क हे इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हॅव्हिंग द रिच सोर्स ऑफ द अँटीबॉडीज. तर त्याच्यामध्ये ह्युमन मिल्क जे आहे त्या ह्युमन मिल्क मध्ये जे पर्टिक्युलर प्रोटीन आहे दॅट इम्पॉर्टंट प्रोटीन जे आहे ते प्रोटीन जे आहे ते काऊ मिल्क मध्ये नसतं. ते काऊ मिल्क मध्ये इंट्रोड्यूस केलं आहे आरडीएनए टेक्नॉलॉजीद्वारे. तर जो जीन आहे नॅचरली इन केस ऑफ द ह्युमन बिंग मध्ये जो जीन आहे जे इम्पॉर्टंट प्रोटीन ह्युमन मिल्क मध्ये जे बनवल्या जातं, जे प्रोटीन आवश्यक आहे बेबीसाठी, ते प्रोटीन काऊ मिल्क मधून मिळत नाही. तर मग त्या काऊ मध्ये तो जीन ट्रान्सफर केला बाय आरडीएनए टेक्नॉलॉजीने. जी आरडीएनए टेक्नॉलॉजी आपण पाहिलेली आहे त्याच पद्धतीने आता शीपचं जसं एक्झाम्पल दिलं तसंच या काऊचं त्या काऊच्या बॉडीमध्ये सेलमध्ये हा जो जीन आहे ट्रान्सफर केलाय. कोणता जीन? जो ह्युमन मध्ये फिमेल मध्ये जे मिल्क असते त्यासाठी जे इम्पॉर्टंट प्रोटीन असते त्या प्रोटीन प्रोड्यूस करणारा जो जीन फिमेल मध्ये ह्युमन मध्ये, तो ह्युमन मधला जीन इंट्रोड्यूस केला काऊ मध्ये बाय आरडीएनए टेक्नॉलॉजी. मग काऊ मध्ये जर तो जीन टाकला तर तो जीन काय करेल की त्या काऊ तो जीन आहे त्या ह्युमन मध्ये जे मिल्क मधला प्रोटीन आहे ते तयार करण्याची प्रोसेस काऊ मध्ये होईल. त्यामुळे काऊ मिल्क मध्ये ते जे ह्युमन फिमेल साठी जे इम्पॉर्टंट ह्युमन फिमेल मध्ये इम्पॉर्टंट जे मिल्क प्रोटीन आहे ते कोणामध्ये प्रोड्यूस होते आहे? काऊ मिल्क मध्ये. त्यामुळे या काऊला आपण म्हणणार ट्रान्सजेनिक काऊ. अँड दॅट ट्रान्सजेनिक काऊ इज अ रोझी, इट इज नोन. तर ही जी रोझी आहे ज्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक काऊ, तर नाव इट इज गिव्हिंग दॅट टाइप ऑफ द प्रोटीन विच इज फाउंड इन द ह्युमन फिमेल मिल्क. ओके. त्यामुळे बऱ्याचसा जो आज आपण पाहतोय जो ह्युमन फिमेल मध्ये जो प्रॉब्लेम आहे लॅक्टेशनचा, की मिल्क इट इज नॉट पॉसिबल टू सप्लाय द बेबी, अशा कंडिशन मध्ये या ट्रान्सजेनिक काऊ अतिशय हेल्पफुल ठरतात. आणि जे आवश्यक प्रोटीन आवश्यक आहे जे मिल्क मधून मिळणारं ते प्रोटीन आपण ट्रान्सजेनिक काऊच्या माध्यमातून त्या बेबीला प्रोव्हाइड करू शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन केस ऑफ द फिमेल यू नो that the baby should feed only on the human that is the mother's milk. त्या मदर्स मिल्क मध्ये जे प्रोटीन आहे ते आता ट्रान्सजेनिक काऊच्या माध्यमातून मिळवणं पॉसिबल झालेलं आहे बिकॉज ऑफ द जेनेटिक ट्रान्सफर. त्यामुळे तो जो जीन आहे जे प्रोटीन त्याच्यामध्ये बनवते ह्युमन फिमेल मध्ये, ते प्रोटीन आता या काऊ मध्ये बनवणं पॉसिबल झालेलं आहे बाय दिस ट्रान्सजेनिक मेथड. त्यामुळे दिस इज अगेन द सेकंड इम्पॉर्टंट एक्झाम्पल. एक आपण अल्फा 1 अँटीट्रिप्सिनचा प्रयोग जो शीपवर केला तो पाहिला. त्यानंतर हे ह्युमन मदर्स मिल्क मध्ये असलेलं हे जे प्रोटीन आहे ते प्रोटीन इंट्रोड्यूस केलं काऊ मध्ये, जिला आपण म्हणतो फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ रोझी. तर त्या काऊचा या पद्धतीने उपयोग होऊन त्या ह्युमन बेबीला फीड करणं हे पॉसिबल झालेलं आहे. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ द बायोलॉजिकल प्रॉडक्ट. So this is the transgenic animals काय आहे and what are the that is the role of the this is the transgenic animals that we have seen in the normal physiology and development मध्ये कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट इन्सुलिन आहे किंवा इतर कुठले कितीतरी हार्मोन्स आहे, थायरॉइड आहे, सो मेनी हार्मोन्स वी कॅन चेक फॉर द नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर केमिकल सेफ्टी आपण बघितलेलं आहे. डिसीजेस मध्ये आपण कॅन्सर, सिस्टिक, सो मेनी दॅट इज द सिव्हिअर क्रोनिक जे डिसीजेस आहे त्याला पण क्युअर करण्यासाठी
कशा पद्धतीने आपण ट्रान्सजेनिक अॅनिमल्सचा यूज करतो हे आपण पाहिलं. व्हॅक्सिन सेफ्टी आपण त्याद्वारे मिळवू शकतो आणि बायोलॉजिकल प्रॉडक्ट कशा पद्धतीने बनवल्या जातात आणि त्याचा उपयोग ह्युमन बिईंगवर करून आपण वेगवेगळ्या डिसीजेसला कशा पद्धतीने कव्हर अप करू शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ द ट्रान्सजेनिक अॅनिमल. पण त्यानंतरचा पार्ट आहे बायोसेफ्टी इश्यू किंवा याला आपण म्हणू एथिकल इश्यू, एथिकल पार्ट. एथिक्स काय सांगते? आता ट्रान्सजेनिक प्रोसेस आपण ॲनिमल्सवर करतोय. ट्रान्सजेनिक शीप बनवलेले आहे, ट्रान्सजेनिक काऊ बनवलेले आहे, ट्रान्सजेनिक माईसवर आपण मॅक्झिमम प्रयोग करतोय. तर याच्यामध्ये जी अँटीजेनिक जे बरेचसे जे पीपल्स आहे त्यांचं म्हणणं काय आहे की आपण त्या ॲनिमल्सवर प्रयोग करतो आहे, इट्स ओके, पण त्या ॲनिमल्सला हार्म होता कामा नये. त्यामुळे बायोसेफ्टी इश्यू पुढे आलेला आहे. एथिकल इश्यूज हा जो आहे याच्यामध्ये एथिकल इश्यूजचं द्वारे याच्यामध्ये एथिकल इश्यूज क्रिएट केल्या गेलेल्या आहे. एथिकल एथिक्स जे आहे त्यांच्यानुसार त्यांचं म्हणणं काय आहे की वी शुड नॉट हार्म द ॲनिमल. आपण बायोसेफ्टीसाठी त्या ॲनिमल्सला हार्म करणं बरोबर नाही. कमर्शियलायझेशन ऑफ द जीएम क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बनवल्या गेलेले आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स बनवलेले आहे. दिस हॅव रेस इंटेन्सिव्ह डिबेट्स वर्ल्ड वाईड रिगार्डिंग द बायोसेफ्टी अँड एथिकल इश्यूज. म्हणजे काय, आता बरेचसे काही वेगवेगळे प्रकारचे ॲनिमल्स त्याच्यामध्ये बनवल्या गेले. फॉर एक्झाम्पल अजून एक सांगायचं एक एक्झाम्पल इथे देते की चार्ल्स वकांतीनी 1995 मध्ये एक माईस बनवला. त्या माईसचं स्ट्रक्चर इतकं विचित्र होतं की त्याच्या पूर्ण पाठीवर जर बघितलं तर ह्युमन जो पिन्न आहे तसं एक स्ट्रक्चर त्याच्यावर दिसते आणि एक वेगळाच तो ट्रान्सजेनिक माईस त्यांनी बनवलेला आहे. तर ट्रान्सजेनिक माईस तो असं ते चित्र विचित्र म्हणजे पिक्चर ॲनिमल्सचं बघितल्यानंतर ही अँटीजेनिक जे पीपल्स आहे ते त्याच्या विरुद्ध रेज झाले की अशा पद्धतीने त्यांनी एथिकल इश्यू क्रिएट केला की दिस इज नॉट राईट. त्यामुळे हे करणं असं बरोबर नाहीये. आपण आपल्या उपयोगासाठी ॲनिमल्सला हार्म करणं बरोबर नाहीये. येतंय लक्षात? सी वॅकॅन्ती म्हणजे चार्ल्स वॅकॅन्तीनी 1995 मध्ये एक ट्रान्सजेनिक माईस तयार केला आणि त्याचं स्ट्रक्चर इथे दाखवता नाही आलंय मला, पण त्याचं स्ट्रक्चर इमॅजिन करा की तो माईस आहे आणि त्याच्या पाठीवर असा एक ह्युमन इयर दाखवलेला आहे. तर असे विचित्र ॲनिमल्स तयार केले त्या मध्यंतरीच्या पिरियडमध्ये जेव्हा जेनेटिक इंजिनिअरिंग चांगल्या पद्धतीने वर्क करू लागते, तर यावेळेला असे वेगळे ॲनिमल्स त्याच्यामध्ये तयार केले गेले बऱ्याचशा सायंटिस्टनी. त्यातला हा चार्ल्स वकांतीचा जो पॉइंट आहे तो खूप रेज झाला होता. 1995 मध्ये त्याला हे केलं गेलं, अपोज केलं गेलं आणि तिथे एथिकल इश्यूज क्रिएट केले गेले. त्यालाच आपण एथिकल इश्यू किंवा बायोसेफ्टी इश्यूज म्हणू. तर एथिकल इश्यूज की दिस इज नॉट राईट की आपण आपल्या फायद्यासाठी त्या ॲनिमल्सवर अशा पद्धतीने प्रयोग करणं हे योग्य नाही. आवश्यक त्याच गोष्टी साठी त्या ॲनिमल्सचा उपयोग केला जावा. यासाठी पुढे आपण बघणार आहोत. हे बरेचसे पॉइंट्स इथे इन्क्लूड केले गेलेले आहे. तर त्यासाठी ही एक जीईएसी म्हणून कमिटी हे करण्यात आली. दॅट इज कॉल्ड जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी सेटअप करण्यात आली. दिस कमिटी इज सेटअप बाय इंडियन गव्हर्नमेंट. त्यासाठीच आता तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल देऊन हे पॉइंट्स न वाचता ते एक सोपं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्यानुसार हे जे अँटीजेनिक पीपल्स आहे मी म्हटलं त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की हे जे जीएम फूड बनवल्या गेलेलं आहे, कन्झम्पशन ऑफ जीएम फूड किंवा अशा प्रकारच्या अॅनिमल्सला आपण हार्म करतोय, तर दॅट इज द एथिकल इश्यू. तर त्याचं म्हणणं की दिस इज द एथिकल इश्यू. एथिकल इश्यू म्हणजे येत्या लक्षात दिस इज द एथिक्स दॅट इज नॉट अलाउड टू experiment on the plants as well as the animal because the consumption of genetically modified foods may cause the allergic reaction असं त्याच्यामधून म्हणणं आहे. जेनेटिकली मॉडिफाईड मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतो, इट मे एस्केप फ्रॉम द लॅब अँड प्रूव्ह टू बी हॅझार्डस असंही म्हणण्यात आलेलं आहे की ते अतिशय हे जे जीएम मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते अतिशय हार्मफुल आहे, हॅझार्डस आहे फॉर द एन्व्हायरमेंट. त्यामुळे जेनेटिक मॉडिफिकेशन करत असताना ऑर्गॅनिझम नीड सम रेग्युलेशन. त्यामुळे जेनेटिक मॉडिफिकेशन आपण करतोय इट्स ओके. त्यामुळे त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट आहे, काही निगेटिव्ह पॉईंट आहे. पॉझिटिव्ह पॉईंट आपण अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितले की कितीतरी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. व्हॅक्सिन सेफ्टी आहे, केमिकल सेफ्टी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आपण त्याच्याद्वारे मिळू शकतो. हे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे अगोदर पाहिलेले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह फॅक्टर आणि निगेटिव्ह फॅक्टर दोन्हीही कन्सिडर करता त्याला विशिष्ट रेग्युलेशन असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी
ही एक कमिटी सेटअप केली गव्हर्नमेंटनी, ज्याला आपण म्हणतो जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. GEAC, व्हॉट इज GEAC, लॉंग फॉर्म विचारला जातो, किंवा व्हाय दिस कमिटी इट इज सेटअप, याच्यावर जनरली क्वेश्चन विचारला जातो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही कमिटी सेटअप केली आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे. कारण ट्रान्सजेनिक अॅनिमल्सचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जास्त आहे, निगेटिव्ह सुद्धा आहे, पण निगेटिव्ह इम्पॅक्ट आणि पॉझिटिव्ह दोन्ही लक्षात घेता त्याला एक विशिष्ट रेग्युलेशन्स ठेवणं गरजेचं आहे, आणि त्या रेग्युलेशनसाठी ही कमिटी सेटअप करण्यात आलेली आहे बाय इंडियन गव्हर्नमेंट. सो इट विल टेक द डिसिजन रिगार्डिंग द व्हॅलिडिटी ऑफ द GM रिसर्चेस. व्हॅलिडिटी लक्षात घेईल आणि सेफ्टी ऑफ द रिझल्टंट. जर ते प्रॉडक्ट खरोखर युजफुल असेल तरच ते एक्सपेरिमेंट करायला परमिशन ही GEAC देईल. जर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जर दॅट विल बी द फॉर द वेलबिंग ऑफ द पीपल्स, ह्युमन वेलफेअरसाठी जर खूप मोठ्या प्रमाणावर जर प्रोडक्शन होतात आहे आणि ते सेफ्टी आहे, तर GEAC ते एक्सपेरिमेंट करण्यास परमिशन देणार, अदरवाईज नाही देणार. तर हे सगळं अंडर रेग्युलेशन जाते, त्याची व्हॅलिडिटी हे केल्या जाते, आणि त्याचप्रमाणे त्याची सेफ्टी इश्यू सुद्धा ही GEAC सेटअप करते. त्यामुळे GM प्लांट्स बिफोर इंट्रोड्युसिंग द प्रॉडक्ट ऑफ पब्लिक यूज. त्यामुळे हे जे आहे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स म्हणा किंवा जेनेटिकली मॉडिफाईड हे ॲनिमल्स जे आहे, तर यासाठी त्याला स्पेसिफिक अंडर रूल्स रेग्युलेशनच्या अंडर ही GEAC वर्क करत असते. आणि ही जी कमिटी आहे तरच त्याला अप्रूव्ह करते. त्याचा किती बेनिफिट आहे, किती पर्सेंट म्हणजे बेनिफिट हा एन्व्हायरमेंटसाठी आहे, फॉर वेलबिंग ऑफ द पीपल्स साठी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी त्याचा किती बेनिफिट आहे हे लक्षात घेता GEAC ते एक्सपेरिमेंट अप्रूव्ह करते टू कंटिन्यू, अदरवाईज नॉट. तर हे एथिकल इश्यूज सेट रेज करण्यात आले बाय नोईंग सच the negative impacts of the genetically modified plants and genetically modified animals. त्याला आपण म्हणतो बायोसेफ्टी और द एथिकल इश्यूज. द नेक्स्ट पार्ट आहे बायोपेटंट. आता या चॅप्टरचे हे शेवटचे काही कंटेंट्स राहिलेले अतिशय सोपे आहे. व्हॉट इज बायोपेटंट, बायोपायरसी ते आपण पाहणार आहोत. बायोपेटंट इज बेटर अँड ग्रँटेड बाय गव्हर्नमेंट टू इन्व्हेंटर फॉर बायोलॉजिकल एंटायटीज, प्रोसेसेस अँड फॉर प्रॉडक्ट्स ऑब्टेन फ्रॉम देम. जो काही इन्व्हेंटर आहे, ज्या काही बायोलॉजिकल आपले जे रिसर्चेस आहे त्याच्यावर जो एक्सपेरिमेंट करून ज्या काही नवीन व्हरायटी समोर आणते आहे, तर त्या इन्व्हेंटरला हे बायो पेटंट प्रोव्हाइड करते गव्हर्नमेंट. ओके, त्याला आपण म्हणतो पेटंट. पेटंट वगैरे तुम्हाला माहिती असेल, तर तो पेटंट त्याला पूर्णपणे ग्रँट करतं गव्हर्नमेंट. दोज हू मेक सम मॉडिफिकेशन्स in the original variety, the inventor for the biological entities, processes and for products obtained from them. त्याला आपण म्हणतो बायोपेटंट. ज्या काही बायोलॉजिकल रिसोर्सेस आहे, जे प्लांट्स आहे, जे ॲनिमल्स आहे, त्याच्यावर रिसर्च करणारे जे आहे, त्याच्यामध्ये ज्या व्हरायटीज किंवा जो रिसर्च केला जातो त्याला पेटंट मिळवून देण्याचं काम ही गव्हर्नमेंट करत असते. त्याला ग्रँट देते गव्हर्नमेंट, आणि त्या इन्व्हेंटरला ते बायोपेटंट ही मिळत असते. पण नाऊ अ डेज व्हॉट हॅपन्स, आता बघा या बायोपेटंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे. आता फॉर एक्झाम्पल बायोपेटंटचे बासमती राईस जे आहे, बासमतीमध्ये आपण जर पाहिलं तर 27 व्हरायटीज, कितीतरी व्हरायटीज आहेत बासमती राईसच्या, आणि ज्या इंडियामध्ये ग्रो होतात, तर देर आर सो मेनी 27 व्हरायटीज ऑफ द बासमती राईस ज्या इंडियामध्ये ग्रो होतात. त्याला कशा पद्धतीने यूज केल्या जातं आपण बघणार आहोत. तर बासमती राईस नोन फॉर द युनिक अरोमा अँड द फ्लेवर हॅज बीन ग्रोन इन इंडिया फॉर सेंचुरीज. ओके, तर या इंडियामध्ये होतात. टर्मरिक, मार्गोसा हे पण जे आहे हे इंडियन प्लांट आहे. त्यानंतर बायोपायरेसी हा जो पार्ट आहे, पायरेसी म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्ट्रीलिंग, एखादी गोष्ट चोरणे, एखादा पेटंट चोरणे. तर मग आता हे जे आहे हे कोणाचं आहे, बासमती राईस आहे, टर्मरिक आहे, नीम आहे, हे सगळे एक्झाम्पल आहे ज्या काही इंडियन व्हरायटीज आहेत, ज्या फार ओल्ड व्हरायटीज आहे. पण या ओल्ड व्हरायटीज आजकाल काय झालेल्या आहे, अमेरिकन कंपनीज ज्या आहे त्या अमेरिकन कंपनीजनी काय केलेलं आहे की या व्हरायटीजला मॉडिफाय करून त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच एक लेबल लावून त्या मार्केटमध्ये सोल्ड केले गेलेले आहे विदाउट परमिशन. त्याला आपण म्हणतो बायोपायरेसी, अँड दॅट इज इलिगल. सो असे जे बायोपायरेसी द्वारे अशा केसेस झालेल्या आहेत त्याला आपण म्हणतो पायरेसी. सिम्पली वी कॅन से दॅट इज द स्टीलिंग. एखादा प्रॉडक्ट जो आहे, कोणाचा जो ओरिजिनल प्रॉडक्ट आहे तो स्टील करणे, त्याला आपण म्हणणार पायरेसी.
पण इथे मी तुम्हाला काय म्हटलं, की या ज्या व्हरायटीज आहे, नीम आहे, हल्दी आहे, या ज्या ओरिजिनल व्हरायटीज ॲक्चुअली इट इज ऑफ द इंडिया. इंडियन गव्हर्नमेंटनी त्याला पेटंट दिलेले आहे. पण काही अमेरिकन कंपनीजनी काय केलंय, की त्याचं जे त्या ज्या व्हरायटी सिलेक्ट करून त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून त्यांनी स्वतःच त्याला लेबल दिलेलं आहे अँड दॅट इज द बायोपायरेसी. सो इट इज अ इलिगल प्रोसेस. तर त्यासाठी या ज्या गव्हर्नमेंट इट इज नाऊ वर्किंग ऑन दॅट. Biopiracy is the unlawful exploitation of the bioresource already awarded biopatent and also biopatenting of the bioresource of other nation without proper permission of concerned nation. आता विदाउट प्रॉपर परमिशन तशा पद्धतीने करणं पॉसिबल झालेलं नाहीये. मग इंडियन मधले जे मोठे सायंटिस्ट होते त्यांनी परत ते कॅन्सल केलं आणि जे ऍक्च्युअल जे इंडियाच्या व्हरायटीज आहेत त्या इंडियन गव्हर्नमेंटनी त्याला बायोपेटंट दिलेले गेलेले आहे. केसेस ऑफ बायोपायरसी आपण पाहणार आहोत अँड अनफेअर पेटंटिंग. त्या टेक्स्टमध्ये हे अतिशय सोपं आहे. बायोपेटंट काय आहे तुम्हाला समजलं, की एखाद्या आपल्या याच्यामध्ये एखादा जो पीएचडी करणार आहे त्यांनी रिसर्च केला आणि त्या ओरिजिनल व्हरायटीला वेगळा लूक दिला आणि त्याचा चांगल्या पद्धतीने यूज कसा होतो हे जर हा रिसर्च समोर आणल्यानंतर इंडियन गव्हर्नमेंट त्याला हे करणार, पेटंट देणारच. पण ते पेटंट आता अशा पद्धतीने स्टील केल्या जाऊ शकत नाही. तर बायोपायरसी म्हणजे स्टीलिंग दॅट पेटंट आणि त्यांनी आपल्या पद्धतीने जसं आता अमेरिकन कंपनीचं एक एक्झाम्पल दिलं, असं इतर कंपनी त्याला आपलं पद्धतीने लेबल लावून सोल्ड करू शकत नाही मार्केटमध्ये, सॉरी सेल करू शकत नाही मार्केटमध्ये. त्यामुळे दिस इज कॉल्ड एज द बायोपायरसी. बायोपेटंट काय? बायोपायरसी तुमच्या लक्षात आलेलं आहे. केसेस ऑफ बायोपायरसी अँड अनफेअर पेटंटिंगमध्ये टेक्समटी केस पहा. strain of basmati rice was patented by Texas based company, the rice trick company. This patenting was illegal and unethical. हे जे आहे ना स्ट्रेन ऑफ बासमती राईस इट वॉज पेटेंटेड बाय टेक्सास बेस्ड कंपनी. त्यांनी पेटेंट केली. दिस पेटेंटिंग वॉज ऍक्च्युअली इलिगल अँड अनएथिकल ॲज बासमती इज ऍक्च्युअली द कम्युनल प्रॉपर्टी ऑफ राईस ग्रोअर इन नॉर्दर्न सब हिमालयन इन इंडिया. ही नॉर्दर्न सब हिमालयन इन इंडियाची ऍक्च्युअल जी ओल्ड स्पीसीज आहे. मग या ज्या इंडियातल्या ज्या अशाच पद्धतीच्या बऱ्याचशा आता 27 व्हरायटीज आपण म्हणूया बासमतीच्या आहे, तर या अशाच ज्या आहेत ते इतर कंपनींनी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून आपल्या नावानी त्या खपवलेल्या आहे. सो दॅट इज द बायोपायरसी. इंडिया फाउट अ लॉंग लिगल बॅटल आफ्टर विच पॅटंट वॉज कॅन्सल. मग त्यासाठी इंडिया बऱ्याच काळ या पद्धतीने त्यांनी त्याच्या अगेन्स्ट लढा दिला आणि हे पेटंट कॅन्सल केले गेले. अदरवाईज दॅट वॉज अशा पद्धतीने ही बायोपायरसी आपल्या लक्षात आलेलं आहे की दिस इज द बायोपायरसी कन्सेप्ट. आणि बायोपेटंट काय आहे आणि बायोपायरसी काय आहे तुम्हाला डिफरन्स लक्षात आलं. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द केस टेक्समती केसच्या द्वारे की ही ऍक्च्युअल नॉर्दर्न हिमालयन व्हरायटी होती जी की it was patented by Texas based company. Okay, the next example that is the turmeric and neem. Since ancient times Indian has been using haldi as antiseptic for healing wound. आता हे भारतामध्ये आपण पाहतो, इंडियामध्ये याचे युजेस आपल्याला माहिती आहे. फॉर ट्रॅडिशनली आपण त्याला अँटीसेप्टिक आणि काहीतरी जखम जर झाली तर आपण हळदीचा वापर करतो. टर्मरिकचा तर हे फार पूर्वापार आपल्या इंडियामध्ये चालत आलेलं आहे. आणि हे जे नीम आहे हे आपण स्पेशली यूज करतो फॉर किलिंग द पेस्ट ॲज अ होममेड पेस्टिसाइड आपण त्याला म्हणतो नीम. अँड मेडिसिनल पर्पजेस साठी पण तुम्हाला माहिती आहे नीमचा कसा आपण ट्रॅडिशनली यूज केला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये हे जे कडुलिंबाचा वापर केला जातो या नीमचा यूज केला जातो हे सगळ्यांना माहिती आहे. बट अमेरिकन कंपनीज हॅव पेटेंटेड टर्मरिक नेम अँड मेनी मेडिसिनल प्लांट्स ऑफ इंडिया आफ्टर अ लॉंग दे हॅव यूज. अमेरिकन कंपनीजनी काय केलेलं आहे बायोपायरसी केलेलं आहे. सो बायोपायरसीच्या माध्यमातून हे ज्या आपल्या ज्या व्हरायटीज आहेत टर्मरिक आणि नीम याला त्यांनी दॅट इज दे हॅव पेटेंटेड दिस आणि त्यांचं नाव बदलून या पद्धतीने स्वतःकडे पेटेंट घेतलेलं आहे. सो मेनी मेडिसिनल प्लांट्स ऑफ इंडिया आफ्टर लॉंग लिगल बॅटल मोस्ट ऑफ द पेटंट्स हॅव बीन रिवोक्ड. त्यामुळे इंडियनच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा इंडियानी हे सगळे पेटंट कॅन्सल केले. सो दीज आर द डिफरंट म्हणजे अशा पद्धतीने हा जो लास्ट पार्ट आपण पाहिलेला आहे
This is the last part of the biotechnological chapters. अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इट इज देअर अँड व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर पण आहे. अतिशय छान पद्धतीने ट्रान्सजेनिक प्लांट्स काय आहे, ट्रान्सजेनिक अॅनिमल्स काय आपण समजून घेतलं. ट्रान्सजेनिक अॅनिमल्सचे युजेस आपण पाहिले, पण त्याच्यामध्ये मॅक्झिमम इथिकल इश्यूज काय सांगते ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये लास्ट पार्ट आहे इथिकल इश्यूज. इथिकल इश्यूज मध्ये त्यांचं म्हणणं आहे की जे अँटीजेनिक जे पीपल्स आहेत दे आर सेइंग दॅट दिस इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे हे जे अॅनिमल्सवर आपण आपल्या फायद्यासाठी जो अॅनिमल्सचा यूज करतो आहे दॅट शुड हॅव सम रेग्युलेशन्स. त्याला काही जे आवश्यक आहे तेवढेच एक्सपेरिमेंट त्यांना करण्याची परमिशन ही GAC देत असते. अदरवाईज ते एथिकल इश्यू मध्ये येतात. हे सगळे पॉइंट्स, हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बायोपेटंट काय आहे की हे सगळे जे मॉडिफिकेशन्स आपण करतोय आपल्या लेवलला तर गव्हर्नमेंट आपल्याला त्याच्यासाठी पेटंट देत असते, त्याला आपण म्हणतो बायोपेटंट. आणि बायोपायरेसी काय आपण बघितलं की आपल्या ज्या व्हरायटी आहे इंडियामधल्या कशा अमेरिकन कंपनीजनी त्याची पायरेसी करून त्याचा कशा पद्धतीने सोल्ड केल्या गेलेला आहे. त्यासाठी इंडियाला बरंच स्ट्रगल करावा लागला अँड दॅट पेटंट जे आहे ते कॅन्सल करून या ज्या इंडियन व्हरायटी आज आपण पाहतो आहे. सो व्हॉट आर देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द मीन्स मेडिसिनल युजेस ऑफ टू मच इंडियन व्हरायटीज ज्या ट्रॅडिशनली चालू आहे. त्याच्यामध्ये बरेचसे जेनेटिकल चेंजेस करण्याचा पूर्ण अधिकार आता म्हणजे इंडिया म्हणजे स्पेसिफिक नेशनला आहे आणि नेशन त्यानुसारच पेटंट त्या याला देईल. त्यासाठी पर्टिक्युलर रेग्युलेशन्स काही नियम बनवल्या गेलेले आहे आणि त्या नियमानुसारच या सगळ्या गोष्टी केल्या जातात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अबाउट द बायोटेक्नॉलॉजी. वी हॅव सीन ऑल मेनी थिंग्स दॅट द मेन प्रोसेस आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये पाहिली ती म्हणजे RDNA टेक्नॉलॉजी. त्याच्यावर भर द्यायचा आहे. त्या RDNA टेक्नॉलॉजीच्याच बेसवर हे सगळे जे पॉइंट्स आपण पाहतो आहे ट्रान्सजेनिक प्लांट्स, ट्रान्सजेनिक अॅनिमल्स आणि हिअर दॅट इज त्याच्याच बरोबर हे सगळे जे इतर इश्यूज पण आपण पाहिले याच्याशी रिलेटेड ट्रान्सजेनिक प्लांट्स आणि ट्रान्सजेनिक अॅनिमल्सशी रिलेटेड हे सगळे इश्यूज आज आपण डिस्कस केले आहे. सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर. सो वी विल स्टॉप नाउ हिअर.